18 मे 1974 सकाळी 8:05 अमेरिका, यूके, रशिया, चायना, फ्रान्स, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या या 5 देशात अचानकच खळबळ उडाली. जेव्हा भारताने मिशन स्माइलिंग बुद्धा पार केले आणि ही होती भारताची ॲटॉमिक पॉवर बनण्याची सुरुवात. भारत हा आण्विक चाचणी करणारा जगातील 6वा देश ठरला आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सदस्याव्यतिरिक्त एखाद्या राष्ट्राने केलेली ही पहिलीच पुष्टीकृत आण्विक चाचणी होती. भारताच्या अणुकार्यक्रमाची उत्पत्ती सन 1945 मध्ये झाली, जेव्हा होमी भाभा यांनी टाटा समूहाच्या मदतीने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना केली. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 15 एप्रिल 1948 रोजी अणुऊर्जा कायदा मंजूर करण्यात आला, ज्याने IAEC म्हणजेच भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. 1954 मध्ये DAE म्हणजे अणुऊर्जा विभागाची स्थापना केली गेली, ज्याकडे अणुऊर्जा विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याचवेळी संरक्षण बजेटचा मोठा भाग त्यांना देण्यात आला. सन 1956 मध्ये अप्सरा नावाचा पहिला अणुभट्टी प्रकल्प ट्रॉम्बे येथे कार्यान्वित झाला, जो आशियातील पहिला अणुभट्टी प्रकल्प बनला. अणुभट्टीसाठी शांतता कार्यक्रमाअंतर्गत कॅनडा आणि अमेरिका सोबत झालेल्या सामंजस्य कराराचा भाग म्हणून भारताला सायरस अणुभट्टी देण्यात आली. इतर देशांकडून आयात करण्यापेक्षा भारताने युरेनियम उत्पादन कार्यक्रम देशातच राबवले. जुलै 1958 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रोजेक्ट फिनिक्स राबवला, ज्यामध्ये प्लुटोनियम प्रकल्प 1961 ते 1964 मध्ये बांधण्यात आला. याच वेळी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती देखील केली जाऊ लागली. अनेक नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना आखण्यात आली. त्याचवेळी पहिल्यांदा भाभा आणि अमेरिकन सैन्य अभियंता कॅनेथ निकोल्स यांच्याशी झालेल्या चर्चेतून नेहरूंचा अणुबॉम्ब प्रतिबंधक म्हणून अणुशस्त्रे तयार करण्याचा दृष्टिकोन आणि हेतू दिसून आला. 1962 मध्ये भारत आणि चीन युद्ध झाले. त्यावेळी चीनमध्ये अणुविकास कार्यक्रम राबवले जात होते आणि भारतालाही अणुशस्त्रे निर्माण करण्याची गरज भासू लागली. सन 1960च्या दशकात 2 अणुभट्ट्या कार्यरत असताना डॉक्टर बाबा अणुशस्त्रे कशी बनवायची हे शिकण्यात आणि विकसित करण्यात गुंतलेले होते. त्यासाठी भारत सरकारकडून अनेक पुढाकार देखील घेण्यात आले होते. नंतरच्या काळात 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर कार्यक्रम थोडासा मंदावला. त्यानंतर PM लाल बहादूर शास्त्री यांनी भूगर्भीय अणुस्फोट प्रकल्पाला मान्यता दिली, परंतु ते अणुचाचणी करू इच्छित नव्हते. त्यांनी डॉक्टर विक्रम साराभाई यांना अणुकार्यक्रमाचे प्रमुख बनवले, परंतु साराभाई हे अहिंसक वृत्तीचे होते, त्यामुळे त्यांचा कल हा शांततेकडे होता. या दरम्यान अणुबॉम्ब डिझाईनचे काम भौतिकशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहिले. 1966 मध्ये शास्त्रींच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी सत्तेत आल्या आणि अण्वस्त्रांचे काम पुन्हा सुरू झाले. केमिकल इंजिनियर होमी सेठना यांना प्लुटोनियम विकासाचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले. अण्वस्त्र डिझाईन आणि निर्मितीत फक्त 75 शास्त्रज्ञ इन्व्हॉल्व केले गेले होते आणि हे खूप गुपित ठेवण्यात आले होते. रामन यांनी प्रकल्पाचे नेतृत्व केले होते. शस्त्रास्त्र कार्यक्रम युरेनियम ऐवजी प्लुटोनियमकडे नेण्यात आला आणि यानंतर 1969 मध्ये एकाच अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी पुरेसे प्लुटोनियम जमा झाले. सन 1968 ते 1969 मध्ये अय्यंगार यांनी सोव्हिएत युनियनला एक पथक नेले आणि दुबना येथील अणुसंशोधन सुविधांचा दौरा केला. भारतात परतल्यानंतर अय्यंगार यांनी महादेव श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली पूर्णिमा नावाचा प्लुटोनियमवरील अणुभट्टी विकसित करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूस VS राममूर्ती यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी बॉम्ब कोर आणि डिप्लोजन डिझाईन निर्मितीचे काम एकाच वेळी केले. डिसेंबर 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान अमेरिकन सरकारने भारताला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि एक वाहक युद्ध गट बंगालच्या उपसागरात पाठवला, परंतु त्यावेळी अमेरिकी हस्तक्षेप रोखण्यासाठी सोव्हिएत युनियनने स्वतःचे नौदल पाठवून प्रतिसाद दिला. यावरून लक्षात येते की अमेरिका भारतावर लक्ष ठेवून होते, परंतु या युद्धाच्या काळात देखील अणुबॉम्ब निर्मितीचे काम सुरूच होते. शेवटी राजस्थानमधील पोखरण टेस्ट रेंजमध्ये चाचणीसाठी भारतीय सैन्य सज्ज झाले. या प्रकल्पाला नाव देण्यात आले स्माइलिंग बुद्धा. हा प्रोजेक्ट पूर्ण गुप्ततेत पार पाडण्यात आला, ज्याच्या संपूर्ण पैलूंवर इंदिरा गांधी यांची कडक नजर होती. त्यावेळी भारतीय लष्कर प्रमुख जनरल जी बेऊर आणि लेफ्टनंट जनरल TN रेन्ना यांनाच या चाचणीबद्दल माहिती होती. 18 मे 1974 रोजी सकाळी 8:05 वाजता फायरिंग बटन दाबून स्फोट करण्यात आला. या स्फोटाची तीव्रताही 8 KT एवढी होती, ज्याची तुलना नागासाकी येथे टाकण्यात आलेल्या अणुबॉम्ब फॅटमॅनशी केली जाते. या अणुबॉम्ब चाचणीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आणि नंतर या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या शास्त्रज्ञांना पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आणि त्याच वेळेस ती खूपच अभिमानाची गोष्ट होती. परंतु यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप वेळा विरोध करण्यात आलेला.